चला तर मंडळी, आज आपण बघणार आहोत पितृपक्ष विशेष एकदम गोल गरगरीत अशी कांदा भजी। उभा कांदा कापून खूप प्रकारची भजी आपण बघितलेली आहे, पण एकदम सेम गाड्यावर मिळतात तशी भजी कशी बनवायची याची रेसिपी या ठिकाणी दाखवली आहे। तुम्ही बघू शकता भजी आतून किती पोकळ आहे आणि एकदम खुसखुशीत आणि एकदम कुरकुरीत अशी भजी। खूप छान साधी सिंपल आणि सोप्या ट्रिक्स या ठिकाणी सांगितल्या आहेत, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। पितृपक्षामध्ये भजी म्हटलं, वडे म्हटलं, उडदाच्या डाळीचे वडे, भरणीचे वडे, असं अळूवडी, भरपूर प्रकारचे पदार्थ बनवले जातात। पाटवडी देखील बनवली जाते। खूप साऱ्या ज्या गोष्टी आहे, पदार्थ आहे, त्याला खूप महत्त्व दिलं जातं। प्रत्येक आयटम हा श्राद्धाच्या पात्रामध्ये बनवला जातो। त्यामुळे या ठिकाणी आपण पाटवडी कशी बनवायची, थापी वडी त्याला बोललं जातं, ती कशी बनवायची याचाही व्हिडिओ मी अपलोड केलेला आहे, त्याचीही लिंक मी डिस्क्रिप्शन मध्ये देते। चला तर मग पटकन रेसिपीला सुरुवात करूया। या ठिकाणी खूप छान मेजरमेंट सांगितलं आहे, त्याप्रमाणे भजी बनवली तर अजिबात चुकणार नाही। या ठिकाणी 1 वाटी मी बेसन पीठ घेतलेलं आहे। बेसन पीठ तुम्ही चाळूनही घेऊ शकता, नाही चाळून घेतलं तर मिक्स करताना थोडं व्यवस्थित मिक्स केलं तर अजिबात गुठळी होणार नाही। या ठिकाणी जो आपला पोहे खाण्याचा चमचा आहे त्याचे मी 3 चमचे या ठिकाणी तांदळाचं पीठ वापरलेलं आहे। 1 वाटीसाठी 3 चमचे तांदळाचं पीठ सफिशियंट आहे। आणि या ठिकाणी दोन्ही पीठ व्यवस्थित मिक्स करून घेऊया। आणि ज्या वाटीने मी बेसन पीठ घेतलं होतं त्याच वाटीमध्ये मी पाणी घेतलेलं आहे। आता थोडं थोडं पाणी मी या ठिकाणी ऍड करते। खूप जास्त एकाच वेळेस पाणी टाकायचं नाही, नाहीतर बॅटर पातळ होऊ शकतं। कांदा भजी बनवतोय, नंतर कांदा त्यामध्ये टाकल्यानंतर थोडंसं कांदाही पाणी सोडतं, त्यामुळे बॅटर कसं बनवायचं तुम्ही बघू शकता। एकदम थोडं मी पाणी टाकलेलं आहे। खूप जास्त घट्टही बॅटर ठेवायचं नाही, जास्त घट्ट ठेवलं तर खाताना भजी जी आहे ती पिठूळ लागतात आणि घशाला खाताना म्हणजे घशामध्ये अडकल्यासारखी वाटतात। या ठिकाणी तुम्ही बघू शकता एकदम सरसरीत हातातून जोपर्यंत बॅटर सरकत नाहीये तोपर्यंत बॅटर जे आहे ते एकाच दिशेने फेटत राहायचंय। खूप जास्त वेळ, कमीत कमी 6 ते 7 मिनिटं बॅटर तुम्ही जेवढं फेटणार तेवढं छान सरसरीत होतं। या ठिकाणी मी थोडासा ओबडधोबड कांदा कापून घेतलेला आहे। खूप जास्त बारीक कांदा या ठिकाणी कापून घ्यायचा नाहीये। 2 मीडियम आकाराचे मोठे कांदे या ठिकाणी मी वापरलेले आहे। त्यानंतर बारीक कट करून घेतलेली हिरवी मिरची आणि कोथिंबीर तुम्ही यापेक्षा जास्त वापरली तरी चालेल। मला जेवढी आवडते मी तेवढी या ठिकाणी टाकलेली आहे, खूप जास्त कोथिंबीर नाही वापरली। त्यानंतर मी थोडीशी हळद टाकलेली आहे। हळद टाकून झालं, थोडंसं लाल तिखट या ठिकाणी मी कमीच टाकलेलं आहे, कारण मी हिरवी मिरची या ठिकाणी बारीक कट करून टाकलेले आहे। तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता। आता व्यवस्थित मिक्स करून घेऊया। तुम्ही चमच्याच्या साहाय्याने किंवा हाताच्या साहाय्याने मिक्स केलं तरी चालेल। या ठिकाणी बॅटर जे आहे तुम्ही बघू शकता अजूनही व्यवस्थित घट्टसर असं बॅटर आहे, त्यामुळे भजी बनवताना खूप सुंदर ही जी भजी आहे ना, गरमागरम सॉस सोबत खायला पण खूप सुंदर लागतं। आणि श्राद्धाच्या पानामध्ये जे आहे ना गोल गरगरीत अशीच भजी जी आहेत ती बनवली जातात। या ठिकाणी बघू शकता चवीप्रमाणे मीठ टाकून घेतलेलं आहे आणि पुन्हा एकदा व्यवस्थित मिक्स करून घेऊया। व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं। या ठिकाणी तुम्ही बघू शकता बॅटर अजिबात अजूनही आपल्याला खूप पातळ मी या ठिकाणी बनवलेलं नाहीये। खूप जास्त पातळ बॅटर बनवलं तर गोल भजी आपल्याला तेलामध्ये सोडता येणार नाही, त्यामुळे खूप जास्त पातळही नाही आणि खूप जास्त घट्टही नाही, मीडियम कन्सिस्टन्सीमध्ये आपल्याला या ठिकाणी बॅटर हवं आहे। या ठिकाणी बॅटर जे आहे व्यवस्थित मिक्स करून झालं आहे। आता यामध्ये मी चिमूटभर सोडा टाकते आणि त्यावरती थोडंसं पाणी टाकते, म्हणजे सोडा जो आहे तो ऍक्टिव्हेट होईल आणि त्यानंतर बॅटर जे आहे थोडंसं हलकं फुलकं होतं। या ठिकाणी तुम्ही बघू शकता सोडा जो आहे छान ऍक्टिव्हेट झाला ना तर काय होतं, बॅटर जे आहे ना एकदम फसफसतं आणि एकदम मस्त असं लुसलुशीत बॅटर जे आहे आपलं भजींचं तयार होतं। आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं। मिक्स करताना तुम्ही बघू शकता बॅटर जे आहे ना हलकं फुलकं वाटतंय। आणि आता यामध्ये आपण ओवा जो आहे तो हातावरती घेऊन व्यवस्थित क्रश करून टाकायचा। ओवा हातावरती क्रश करून टाकला ना त्याचा स्मेल जो आहे ना पूर्ण भजींमध्ये एकदम व्यवस्थित उतरतो आणि खायला खूप छान लागतो। या ठिकाणी बघू शकता सर्व साहित्य यामध्ये टाकून घेतलं आणि मिक्स करून घेतलं। गॅसवरती कढई ठेवली, त्यामध्ये तेल टाकून तेल व्यवस्थित गरम करून घ्यायचं।
तेल व्यवस्थित गरम झालं तर तुम्ही यामध्ये 2 चमचे तेल टाकून तुम्ही भजी टाकली तरी चालेल, पण मग आपण सोडा यूज केलाय त्यामुळे मी गरम तेल यामध्ये टाकणार नाहीये। तेल व्यवस्थित गरम झालं, आता यामध्ये हळूहळू गोल गोल अशी मस्त छान भजी तेलामध्ये टाकून घेऊयात आणि मस्त लालसर रंग येईपर्यंत मीडियम फ्लेम वरती दोन्ही बाजूने छान तळून घेऊया। कढईमध्ये भजी टाकताना खूप जास्त कढईभर भजी टाकायची नाही, थोडंसं जे अंतर आहे किंवा आपण म्हणतो त्यामध्ये जागा जी आहे भजी तळण्यासाठी ती ठेवायची आहे। खूप जास्त कढई भरून भजी टाकली की मग तळायलाही खूप प्रॉब्लेम होतो। या ठिकाणी एकसारखा रंग येत नाही आणि त्यामुळे मग भजी काही कच्ची राहून जातात आणि काहीच भजी भाजली जातात। त्यामुळे भजी टाकताना थोडी कमी टाकायची आणि व्यवस्थित भजी जी आहे मीडियम फ्लेम वरती लालसर रंग येईपर्यंत छान तळून घ्यायची। साधारणतः भजी तळण्यासाठी तेल जे आहे छान तापून दिल्यानंतर आपण गॅस कमी करतो आणि भजी तळण्यासाठी साधारणतः मी 4 ते 5 मिनिटे मीडियम गॅसवरती तळून घेते। त्याने काय होतं, आतमध्ये पर्यंत भजी जी आहे एकदम व्यवस्थित शिजली जातात, अजिबात आतमधून कच्ची राहत नाही। आणि तुम्हाला मी आधीच सर्वात स्टार्टिंगला व्हिडिओमध्ये दाखवलंय, भजी मी तोडूनही दाखवली आहे। एकदम आतून जे आहे एकदम खुसखुशीत आणि मोकळी पोकळ भजी जी आहे ती आपली तयार होतात। याचप्रमाणे आपण दुसरीही भजी यामध्ये तेलामध्ये टाकून घेऊया आणि व्यवस्थित तळून घेऊया। व्यवस्थित छान टाकून घेतल्यानंतर तुम्ही बघू शकता एकदम मस्त लालसर रंग येईपर्यंत तळून घेतली आणि खुसखुशीत या ठिकाणी आपली भजी जी आहे तयार झालेली आहे। व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, कमेंट करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका। माझ्या नवनवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला येत राहतील। एकदम गाड्यावरती बाहेर मिळतात तशीच गोल छान कांदा भजी या ठिकाणी बनून तयार आहे। धन्यवाद।